आम्ही ही माजलगाव इथं आयुक्त साहेबाकडे आलेलो आहे. उपोषण दिलेलं आहे आणि निवेदन दिलेलं आहे. याच्या अगोदर 2 वेळेस उपोषण दिलेलं आहे आणि 2 वेळेस उपोषण देण्यात पैसे देतो म्हणून आम्हाला उठून लावलेलं आहे घरी, तरी आम्हाला दिले नाही. आम्ही त्याच्यानंतर त्याच्या पहिलं अगोदर बीड जिल्ह्याला कलेक्टर साहेबाच्या तिथं उपोषणला गेलेलो होतो. तिथं 2 वेळेस उपोषण केलं. तिथंही पैसे देऊ म्हणून अधिकारी साहेब आणि मुख्य अधिकाऱ्यांनी उठून नेलं, काही दिलेलं नाही. पुन्हा त्याच्या अगोदर नगरपालिकेला तोंडी व्यवहार केला, बोललो बसलो देतो म्हणून त्यांनी बी दिलं नाही, आतापर्यंत दिलं. मला 6 वर्ष झाले सेवानिवृत्ती होऊन कोर्टाचा निकाल मी आणला आहे या म्हणून, तरी हे लोक आम्हाला देण्यात गेले. यांनी आमची फार वयानुसार आमची यांनी फजिती लावलेली. मला आमच्या जागेवर वारस नसेल मागासवर्गीय असल्यामुळं, जर वारस घेता येत नसेल तर नाही घेऊ द्या, पण आम्हाला पोटायला खायला आम्हाला फरक दिला आमचा राहिला ते तरी द्या. पेन्शन मिसली देता येत तरी ना देऊ द्या, पण आम्हाला आमचा पगार पाणी आमचा जे राहिलेलं आहे ते आम्हाला द्या. 1 वर्षाने झाले यायचं मागून 1 वर्ष. एक दिवस रिटायर झाले आधी आमच्या आधी झाले 19ला झाले का रिटायर तुम्ही? झाल्या तर बातम्यावरती. अच्छा, तुम्ही 21ला रिटायर झाल्या. 2021ला. माझं म्हणणं काय आहे की आमच्या जागेवर वालत ठेवा. आम्हाला फरायला लागलेत का आम्हाला? काय केलं म्हणतात तुम्ही आमचे जिल्ह्यात उपोषण केलं, तिथून महागारी लावलं दिलं म्हणून. तिथं 2 वेळेस उपोषण केलं. तिथले साहेब काय म्हणले, तुमचं पाठीलं म्हणले तुम्ही जा. लेटर दिलं, लेटर घेतलं. तिथं ऑफिसला गेलं, साहेब काय म्हणले आता तुम्ही उपोषणाला बसू नका, काय नका म्हणले, तुमचं आम्ही काम करू. साहेब कुठं गेले, निघून रजावर गेले. ते फरक बिल बनवतो काय म्हणला, तुमचं बीडला पाठवलं म्हणलं, फरक बिल बनवायला सगळ्यात थांबा का ते झालं. त्याने नाही बनवलं म्हणलं, मला बनवायला येत नाही म्हणलं, बीडला पाठवलंय म्हणलं. बरं म्हणलं नका बनवू. आता कालच्या बारीने गेलं तर कालच्या बारीने काय म्हणला, धारक साहेब काय म्हणला, मग मला बनवायला येत नाही, मी बीडला पाठवले, सगळ्या चकली हाणायला लागले. आता कालच्या बारीने गेलं तर काय बनावाला साहेब म्हणलं मला काय बनवा म्हणलं. आमचं म्हणणं आहे तुम्ही त्याच्याबरोबर बसले कशाला तुम्हाला बनवायचं, इकडे तिकडे पाठवलं उपाशे. आणि मार्चमध्ये केलं होतं, मार्चमध्ये देतो म्हणले होते सगळेच, देतो म्हणून आम्हाला आणखी हे पाळी आले, दिलंच नाही आम्हाला. बिल बनवायचं आता म्हणले बीड बनायचं. मी यांना ऑफिसमध्ये मॅडम आहेत प्रशासनला इथं, त्यांना सांगितलं म्हणलं, ते म्हणाले मला बिल बनवायचं नाही काय नाही. मग त्या मॅडम म्हणल्या मग तुम्ही खुर्चीवर कशाला बसले. मग म्हणले त्यांना सांगितलं त्यांनी मी बीडला पाठवली. एका माणसाकडे रिटायर झालेलं, जो नगर परिषदमध्ये रिटायर होऊन झालेला, त्याच्याकडे मी बिल बनवायला पाठवलेलं आहे. 3 महिने झाले तरी त्यांनी बिल बनवलेलं नाही. ते मग ते माझा फोनच उचलत नाही. ते माणूस आम्हाला बिल लवकर बनवूनच द्यायला गेला. आम्ही बिल बनवून द्यायला देऊ. मुख्य अधिकाऱ्याला भेटल्यानंतर मुख्य अधिकाऱ्याचं बिल आल्यानंतर मी त्याच्यावर सह करून काय करेन. नाव सांगा. माझं अर्जुन निवृत्ती खराब. किसन साळे. ठीक. जोजरबाई किसन साळे. राहणार माजलगाव, राहणार भीमनगर हे त्याच्यावर लिहिलेलं आहे.